महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। महाराष्ट्र गुजरात सीमेवर अवैध एलपीजी रॅकेट उघड, मोठी संयुक्त कारवाई। पिंपळनेर जवळ धडक कारवाई, भारत पेट्रोलियमचा टँकर 106 सिलेंडर जप्त। दहिवेल राष्ट्रीय महामार्ग परिसरात महसूल व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध एलपीजी गॅस काळाबाजार रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत भारत पेट्रोलियमचा गॅस टँकर, 3 चारचाकी वाहने, 106 व्यावसायिक गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक मोटर व गॅस भरण्याचं साहित्य जप्त करण्यात आले। कारवाई दरम्यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा सध्या शोध सुरू आहे। प्राथमिक तपासात टँकरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून महाराष्ट्र गुजरात सीमेवरील हॉटेलांना व व्यावसायिक आस्थापनांना अवैधरित्या पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। जप्त केलेले साहित्य पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास PSI संदीप संसारे करते आहे। मी अधिकार पेंढारकर, अपर तहसीलदार पिंपळनेर। काल दिनांक 7 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दहिवेल जवळील मैदाने येथे हॉटेल श्री बालाजी राजस्थानी हॉटेल या ठिकाणी प्राथमिक माहितीनुसार त्या ठिकाणी भारत पेट्रोलियमच्या गॅस टँकरद्वारे अवैधरित्या साठवणूक व वाहतूकबाबतच्या आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमचे सर्व महसूल कर्मचारी पथक आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो। त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी भारत पेट्रोलच्या टँकरद्वारे अवैधरित्या काही इसम तिथून गॅस काढून अवैधरित्या कमर्शियल जे सिलेंडर आहे त्या ठिकाणी ते गॅस त्या ठिकाणी भरणा करत होते। त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा केला। स्पॉट पंचनामामध्ये आम्ही भारत पेट्रोलियमचा भरलेला एक टँकर, यानंतर 2 बोलेरो पिकअप, नंतर अजून एक टाटा सुझुकी व्हॅन, असे आम्ही 3 वाहनं त्या ठिकाणी पकडले आहेत। त्यासोबतच आम्ही 105 जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहे ते देखील त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे। त्या बाबतीची फिर्याद आम्ही पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी दिलेली असून या बाबतीमध्ये पोलीस अधिकचा तपास करतात। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।